गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव उपाळ अख्ख्या भाऊसाहेब देशमुख साहेब यांना वंदन करून आज आदरणीय राज्याचे माझे मित्र प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जो हा पशुपालकांचा आणि शेतकऱ्यांचा मोर्चा दिला त्याला मी सपोर्ट करण्यासाठी मी ते आजच दिल्लीवरून आलेलो आहे. बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, दत्तूभाऊ आणि मी छोट्या झोपडीचं मालक आहे. माझी विनंती आहे तुम्हा मंडळींना, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये आमदार आणि खासदार पाहिजे असतात, तुमचा पक्ष पाहिजे असतो, पण आम्ही मंडळी त्यावेळेस काय करतो, जागा नसतो. बच्चूभाऊ ज्यावेळेस मी कॅबिनेट मिनिस्टर होतो तर राजे यशवंतराव होळकर योजना मीच आणली होती, पण नंतर सौरभ भटकर, नंतर सरकार आलं उद्धव साहेबाचं, तेव्हा अजितदादाने त्याला रुपया दिला नाही. तुम्ही मंडळी हुकल्यासारखं करता आणि चुकलेल्या माणसाला पक्षाला मत देता, म्हणून या समाजाची अवस्था अशी झालेली आहे. देशात 18% समाज असताना बच्चूभाऊ ह्या जातीचा एकही खासदार नाही, एकही IAS नाही, एकही IPS नाही. आम्ही चमचेगिरी करण्यात आमचा समाज मशगूल झालेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महादेव जानकरचं पटत नसेल तर प्रहारच्या मागे उभं राहावा, पण बच्चू कडूला साथ द्या. माझं जर तुम्हाला पटत नसेल तर, अरे आम्ही दोघं बी सहभाग आहे, दुसऱ्याच्या पक्षावर मंत्री झालो नाही, स्वतःचं झोपडं बांधून माझ्या नेतृत्वाखाली 4 आमदार झाले, 3 मराठा समाजाची पोळं झाली, 1 बंजाऱ्याचं झालं. जोपर्यंत जी समाज का दल मजबूत होणार नाही तोपर्यंत तुमचं बल मजबूत होणार नाही. कोण हिंदूच्या नावावर, कोण सेक्युलरच्या नावावर तुम्हाला लुटतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, लोकसभा विधानसभेला काय झालं, मी आणि बच्चू कडू आम्ही स्वतंत्र लढलो. अरे त्या बच्चू कडूलाही पाळलं आणि मलाही खासदारकीला पाळलं. खासदार जर झाला असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता. पण माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकरी बांधवांना, मेंढपाळ बांधवांना, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे. त्या दोघांच्या मागे उभा राहणार. बच्चूभाऊ काळजी करू नका, असाच मोर्चात आपल्या नेतृत्वाखाली कुठं काढू, पुण्याला काढू, औरंगाबादला काढू आणि शेतकरी आणि मेंढपाळ एकत्र येऊ. भारताची सत्ता हलवायची ताकद ह्या दोघात आहे, काळजी करू नका. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. आताच बच्चूभाऊ बोलले नाईक साहेबाशी, वनमंत्र्याशी, मला वाटते आमच्या बहिणीशी बोलणं झालं. हा प्रश्न कलेक्टरला मी सांगू इच्छितो, जिल्ह्यात 2 मागण्या आहेत, त्या मेंढपाळाच्या सोडण्याचा प्रयत्न करा कलेक्टर साहेब. आणि राज्याचा जे धोरणात्मक निर्णय आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगतो, तुमचा आजोळा आहे, माझा आणि बच्चू कडूचा ऐका आणि या शेतकऱ्याचं आणि मेंढपाळांचं प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर मिटिंग लावण्याचा प्रयत्न करा. एवढंच त्यांना विनंती करतोय मी बांधवांना. आणि मेंढपाळांना माझी विनंती आहे, अरे किती दिवस आम्ही मेंढर राखायची, दिल्लीत जाऊन तुम्ही मेंढर राखा ना. त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. तुमची पोरं शिकवली पाहिजेत. बच्चूभाऊ, मी मंत्री असताना धनगरांच्या मुलासाठी प्रत्येक रिजनला डेअरीची जागा दिली आणि 100 मुलांसाठी हॉस्टेल काढलं. मी जिथं नाशिकला जागा दिली होती तेच फक्त हॉस्टेल चालू झालं. आजही अमरावतीचं चालू झालं नाही, नागपूरचं चालू झालं नाही, पुण्याचं चालू झालं नाही, मुंबईचं चालू झालं नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपले लोकसभा आणि विधानसभेला मत देताना डोळ्याला ताकद देऊन करा मतदान. बच्चूभाऊचे आमदार वाढू द्या, राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार वाढू द्या. उद्याचा काळ तुम्हाला मोर्चे काढावं लागणार नाही, तर कलेक्टर आणि SP तुमच्या दारात येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करून जातील. आज बच्चूभाऊ, मला आनंद वाटला, मी मोर्चा काढायला लागलो. DSP माझ्या गावातलाच पाटील आहे, माझ्या आजगावची सारे अधिकारी आहेत. मला फोन दिल्लीला कालपासून, तुम्ही येणार का? म्हणलं बच्चूभाऊचा मला 8 दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं, साहेब महादेवराव आपण असा प्रयोग करूया. चला ठीक आहे म्हणलं बच्चूभाऊ, तुझे भी कुछ नहीं मुझे भी कुछ नहीं, हम दोनों ही फकीर है, 2 फकीर एक जगह आएगा,
तो महाराष्ट्र का तख्ता देखील हम बदल डालेंगे, तख्ता बदल डालेंगे। त्यामुळे माझी विनंती आहे, राज्य सरकारला देखील सांगू इच्छितो, हा मोर्चा तो झलक है, ये ती शुरुआत है और बहुत बाकी है। हे सोच के या समाजाचा प्रश्न सोडण्यासाठी काम करा। त्यांच्या योजना आहेत त्याला बजेटरी द्यायची तरतूद करा, सारथीच्या योजनेला फंड द्या, महाज्योतीला द्या। एवढंच नाही तर ज्या ज्या योजना आहेत आमच्या त्या योजनेला पैसे द्यायची भूमिका करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय जवान, जय किसान, जय जिवाजी, जय भवानी, जय भीम, जय मल्हार करून आपली रजा घेतो। जय हिंद, जय भारत। म्हणून सांगितलं लोकांना, एक तर रासपाला मतदान नाही तर प्रहारला मतदान द्या। लोकांना अपील केलं, लोकांना सांगितलं, लोक किती मानते ते बघूया ना, धीरे धीरेच वाढत जातं ना। 84ला बीजेपीचे 2 मेंबर ऑफ पार्लमेंट, आता देशात सत्ता आहे। आमचं आता जरी काही नसलं, माझा एक आमदार आहे आता, तर आम्ही पुढे देखील आमची पूर्ण सत्ता आणू, रासपाच्या आणू, प्रहारच्या आणू, डेफिनेटली आणू। बच्चूभाऊ कडूंच्या प्रहारच्या नेतृत्वाखाली आज एक मेंढपाळांचं आणि आपल्या शेतकरी जनतेचं आंदोलन झालं। त्या आंदोलनाला मी देखील समर्थन देण्यासाठी आलो आणि शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आम्ही शेतकऱ्याची पूर्व मंत्री असतो, परत मंत्री असून आम्हाला प्रश्न शेतकऱ्याचा सोडवता येत नाही। तर ब्युरोक्रॅसी आणि ज्युडिशरीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या पोराने एंट्री करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही। तीच अवस्था मेंढपाळांची आहे। मी ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस राजे यशवंतराव होळकर योजना, शेतकऱ्यासाठी चारायुक्त योजना, अशा बऱ्याच योजना आणल्या होत्या, पण आमच्यानंतर त्या कागदावरच राहिल्या। तो मंत्री आणि तो प्रशासकीय अधिकाऱ्याची जर नियत चांगली असेल तर शेतकऱ्याबरोबर आपल्या कामगाराबरोबर त्या योजना जातात, पण त्या योजना जात नाही। आता आम्ही कलेक्टर साहेबाशी बोलताना ते सांगितलं की राज्याचा प्रश्न आहे ते आम्ही करून घेऊ, पण तुम्ही कमिशनरी लेवलचा, जिल्हा लेवलचा प्रश्नाच्या माध्यमातून सोडवलं पाहिजे। शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्या मागण्या आहेत त्या देखील तुम्ही, आज शेतकऱ्यांचं कर्ज नाही मंजूर झालं, कर्ज नसल्यामुळे आता हे 2 महिन्यात जर नाही झालं तर त्याचं डबल पेनॉल्टी बसणार आहे आणि सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे। तीच अवस्था मेंढपाळाबद्दल। त्या मेंढपाळांना काय माहीत नसतं, जी मोठी झाडं झाली ती वन विभागाची त्यात त्यांनी सोडायला परमिशन द्यायला पाहिजे होती, ते देतच नाहीत, उलट त्याच्यावर केसेस करतात। आता जे झाड जर खात असेल शेरडीव मेंढरू तर तिथं योग्य आहे, पण जे मोठी झाडं झाले ती चारा काय होतो वाळून जातो, पण तिथं देत नाहीत। आणि हे अधिकारी काय करतात, पण केसेस करतात। मग 1 मेंढी मेली तर 150 मेंढरं मेली तर त्यांना पैसा मोबदला मिळत नाही। शेतकऱ्या त्या मेंढपाळाच्या मुलांच्यासाठी हॉस्टेल आम्ही दिली, ती हॉस्टेल देखील लागू होत नाही त्यांच्यासाठी। त्यांनी आयुष्यभर मेंढरच राखायचे का? त्यांनी बी राज्यकर्ता बनलं पाहिजे ना, या देशाचं पंतप्रधान झालं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे, TV9चे संपादक झालं पाहिजे, ABP माझा झाला पाहिजे, असं काहीच नाही ना। ही इज अ रिपोर्टर, देअर इज एडिटर। आमची लढाई ती आहे, उपेक्षित लोकांना न्याय मिळाला पाहिजे। आणि तुम्ही कधी धर्मावर बोलवता, कधी हिंदूवर, आम्ही हिंदूच आहे ना, हिंदू असून आमची अवस्था काय आहे देशात? हां, शेतकरी असू द्या, मेंढपाळ असू द्या, ह्या साऱ्या गोष्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी आजचं आंदोलन झालं आणि ही सुरुवात आहे महाराष्ट्रात। राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार सुरुवात आहे। माझ्या पक्षाचा एक आमदार आला, बच्चूभाऊचं गेलं। आम्ही ह्या हेतूनं महाराष्ट्रभर, आज आम्हाला काय लोकसभेत विधानसभेत काम नाही तर आम्हाला ही जिल्ह्यातलीच कामं येते, त्यामुळे आम्ही रोडवरची लढाई लढू आणि रोडवरच्या लढाईनं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आमची काय अवकात आणि चौकात ताकद आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू। मग प्रशासनाला आमचं म्हणणं आहे, प्रशासनानं आमचं बी ऐकलं पाहिजे। आज हम बाहर है, कल हम अंदर जाने वाले हैं, डोंट वरी, हमारे सिवा नहीं चलेगा, स्टेट और नॅशनल, यही हमारी बात। तुम्ही असं म्हटलं की काँग्रेस गद्दार आणि भाजप त्यापेक्षा महागद्दार आहेत, बच्चूभाऊ आणि आज तुम्ही एकत्र